गेल्या काही महिन्यांपासून प्रिया माहेरी राहत होती. घराची डागडुजी करायची होती, त्यामुळे तिने एक मिस्त्री लावला होता. त्याच्या हातून ती घराची डागडुजी करत होती. मिस्त्री आणि इतर कामगार घरी काम करत होते, पण प्रियाचा संपर्क त्या मिस्त्रीबरोबर जास्त येऊ लागला. दोघांचे फोन नंबर कामासाठी घेतले होते, पण त्या मोबाईल नंबरवरून जे काम व्हायचे ते तर होऊ लागले होते. आता त्या नंबरचा वेगळ्या प्रकारे वापर होऊ लागला होता. प्रिया मिस्त्रीच्या प्रेमात पडू लागली होती आणि मिस्त्रीनेही तिला जवळ करायला सुरुवात केली. ज्या कामासाठी मिस्त्री लावला होता त्याने ते काम तर केले, पण प्रियाबरोबर वेगळ्या प्रकारचे संबंध सुरू झाले. पत्नी खूप दिवसांपासून माहेरी राहत होती. घराचे काम झाले की नाही हे पाहण्यासाठी प्रियाचा पती सासरी पोहोचला. पण तेथे त्याच्या नजरेस पत्नीचा वेगळाच कारनामा पडला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काही दिवस तो तेथे राहिला. एक दिवस अचानक प्रिया पोलीस ठाण्यात गेली आणि तिचा पती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. पतीविषयी माहिती विचारली. शेवटी कोणाबरोबर ते होते हेही विचारले आणि तपासाला सुरुवात केली. पण यावेळी पोलिसांनी प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याचवेळी पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ज्या पद्धतीने पत्नी प्रियाने पतीचा काटा काढला ते भयंकर कांड समोर आले. वास्तविक घटना अमरावती जिल्ह्यात. अमरावती जिल्ह्यातील हनुमानगळी ते भानखेडा रोडवरील जंगल परिसरात 12 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख संजय रामचंद्र पवार, वय 42, राहणार करळा, तालुका चांदूर रेल्वे अशी पटली. पोलिसांचा फौजखाटा घटनास्थळी पोहोचला. नेमके प्रकरण समजत नव्हते, त्यामुळे त्यांनी बारकाईने तपास सुरू केला. अवघ्या काही तासात टीम क्राईमने या घटनेची उकल केली. गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली. संजय हा खाजगी काम करत असे. दिवाळीपासून तो पत्नीच्या माहेरी अंजनगाव बारी येथे राहत होता. प्रिया ही 7 वर्षांपासून माहेरी राहत होती. त्यांचे लग्नाला 8 वर्षे झाली असून त्यांना 2 मुले आहेत. संजयला पत्नीची आठवण झाली की माहेरी यायचा. प्रिया घराचे काम करायचे आहे म्हणून माहेरी निघून गेली होती. घराचे काम करत असताना प्रियाने रवींद्रला याला मिस्त्री म्हणून कामाला लावले. रवींद्र प्रियाच्या माहेरी येऊन घराची डागडुजी करू लागला. डागडुजी करत असताना त्याचा संपर्क प्रियाबरोबर रोज येऊ लागला. प्रिया त्याच्याबरोबर खूप वेळ गप्पा मारायला लागली. पती असतानाही कामाच्या नावाखाली प्रियाने माहेर गाठले होते. आता तिला रवींद्रबरोबर बोलणे आवडू लागले होते. रवींद्रानेही तिच्याबरोबर बोलणे सुरू केले. घराचे काम संपत येऊ लागले तेव्हा रवींद्राने तिला काही प्रमाणात पैसे कमी घेण्याचे आश्वासन दिले. काम सुरू असताना प्रियाकडे रवींद्रचा मोबाईल नंबर आला. दोघांनी नंबर सेव्ह केले. अनेकदा फोनवर बोलणे सुरू झाले. नंतर सोशल मीडियावरून संपर्क वाढला. प्रियाचे काम झाले होते, पण रवींद्रचा सहवास तिला खूप आवडू लागला. दोघे एकमेकांच्या स्वभावाने आकर्षित झाले. प्रेमाचे नाते पुढे गेले आणि शरीर संबंधांपर्यंत मजल गेली. वासनेचा खेळ सुरू झाला. या प्रकरणाची कुणकुण संजयला लागली. त्याने प्रिया आणि रवींद्र यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे पाहिले. त्याने प्रियाला विचारले. तेव्हा प्रियाने भांडण सुरू केले. आमचे लग्न 8 वर्षांचे आहे. मी माहेरी असले तरी माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय कोणीच नाही, असे नाटकी स्वरूपात सांगितले. संजयने तात्पुरते डोके हलवले, पण त्याला सत्य कळले होते. तो विषय तेथेच सोडला. आता प्रियाला सासरी घेऊन जावे असा विचार त्याच्या मनात आला. पण प्रियाला वाटले की सासरी गेले तर रवींद्रचा सहवास पुन्हा मिळणार नाही. तिने रवींद्रशी संपर्क साधला, भेट घेतली आणि म्हटले, आमचे संबंध तसेच राहायचे असतील तर संजयला संपविल्याशिवाय पर्याय नाही. प्रिया आणि रवींद्र यांनी प्लॅनिंग केली. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी रवींद्र अमरावतीत आला. दोघांनी दस्तूरनगर येथे हॉटेलमध्ये जेवण केले. नंतर नेरपिंगळा येथे देवीचे दर्शन घेतले. सायंकाळी अमरावतीत परतल्यानंतर बाजारातून कोयता विकत घेतला. प्लॅननुसार तू पतीला सोबत घेऊन अंजनगाव बारीकडे निघ. मी आधी जंगलात जाऊन दडतो. लघुशंकेसाठी थांबलात की मी मागून वार करतो, असे रवींद्रने ठरवले. 10 नोव्हेंबर रोजी रात्री प्रिया दस्तूरनगर परिसरात थांबली. तिने पतीला फोन करून बोलावले. रात्री 10च्या सुमारास संजय दुचाकीने तेथे पोहोचला. जंगल परिसरातील रोडवर प्रियाने दुचाकी थांबवायला सांगितले. दोघे उतरताच जंगलात दडलेल्या रवींद्रने संजयच्या मानेवर कोयत्याने वार केला. संजय मेल्याची खात्री झाल्यानंतर दोघांनी मृतदेह नाल्याजवळ नेऊन टाकला. दुचाकीही तेथेच सोडली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून संजयच्या चेहऱ्यावर दगडाने अनेक वार केले. रात्री 10च्या सुमारास दोघे अंजनगाव बारीला पोहोचले. प्रियाने पतीचा मोबाईल घेतला. सिम कार्ड तोडून फेकले. रवींद्र त्या रात्री प्रियाबरोबरच झोपला. सकाळी 11 नोव्हेंबरला रवींद्र गावाकडे निघून गेला.
त्यानंतर प्रियाने पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पण पती नेमका कोणासोबत बाहेर पडला याबाबत चुकीची माहिती दिली. यामुळे तिच्यावर संशय बळावला. गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण यांनी उलट तपासणी केली. प्रिया पोपटासारखी बोलू लागली. तिने कबूल केले की संजयला आमचे प्रेमात अडथळा वाटत होता, म्हणून आम्ही दोघांनी मिळून त्याला संपविले. त्यानंतर पोलिसांनी रवींद्रलाही अटक केली. पतीने पत्नीला माहेरी बांधकामासाठी राहण्याची संधी दिली. प्रियाने त्याचा गैरफायदा घेतला. मिस्त्रीबरोबर प्रेम केले, संबंध प्रस्थापित केले आणि पती अडथळा ठरला म्हणून त्याला कायमचे संपविले. पण तिने हे विसरले की केलेला गुन्हा कधीच लपत नाही. प्रियाच्या अशा वागण्यामुळे संसार तर मोडलाच, पण तिच्या दोन्ही मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली.